कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पार्टनरला आपल्या गावातलं माहिती राहिलं ना, काही टेन्शन नाही. म्हणजे काय मग आता कळून गेलेलं हिला बरोबर. कसं कसं म्हणजे आता हम्म. राहिलं तर म्हणजे असं काही सांगता नाही येत, कधी बी बदलून देईन. राहिलं तर पण राहिलं जर तर आपलं बदलला पार्टनर. असेल तर तुम्हाला कोण आवडेल? मग मला नाही का कोणीच नको. नाही कोणीच मग आता नको. प्रणाली तर बोलला. प्रणाल स्टार्टिंगला म्हणजे कसं अच्छा. आता अक्षदा स्टार्टिंगला म्हणजे पहिल्या हप्त्याला अक्षदा, प्रणाली आणि अनुश्री. मग आपल्याला सगळ्यात पहिले आपण अक्षदाला चूज केलं होतं. म्हणजे आल्या आल्या आपल्याला तिने विचारलं होतं. त्यानंतर मी लगेच नीता संघ बसलो होतो, दोघा संघ बसलो होतो. पण नीता बी गावाकडची होती आणि नीताला माहिती होतं काय काय कुठलं काय मालेगावचं. मग त्यानंतर नीताला सिलेक्ट केलं आपल्या. बरोबर झालं, पण नीताला सगळं माहिती. नाही, चांगली वाटते तुमची बॉन्डिंग पण चांगली बॉन्डिंग वाटते. म्हणजे तिचं माझं भांडणं झाली रात्री काल तर याला भांडणं तर जायचं सगळ्याच रिलेशन मध्ये होतात. चालवायचं चालवायचं काय नाही, जा भांडणं तर सगळ्या मित्रमैत्रीण पण भांडणं करतात, सगळेच भांडणं करतात. जी पडत झालं दोन भांडी पण एकसाथ ठेवली तर ती पण वाजतात. भांडणं तर सगळीकडेच होतात, पण तुम्ही कसं त्या भांडणाच्या पुढे कसं बघता, कसं वर्कआउट करता थिंग्स, ते महत्वाचं आहे ना. बघ, आय नो इट्स व्हेरी डिफरंट. थोडं वेगळं आहे तुझ्यासाठी हे सगळं. ओके, पण एवढं लक्षात ठेव की मी आहे मदतीला. तुझा इसेन्स तू कुठेच विसरला नाही पाहिजे. ही पॉलिटिक्स आहे किंवा काही चाललंय, तुझा इसेन्स तू आत्तापर्यंत सगळे टास्क तू जिंकत आलाय ना, ते फक्त तुझ्या कॉन्फिडन्सवर. तो कॉन्फिडन्स तू कायम ठेवला आणि तोच विनर कॉन्फिडंट आहे. तो पाहिजे म्हणजे पाहिजेच. पण तू कुठून आलाय, कशासाठी आलाय, तो इसेन्स तुझ्यातला ते तू नाही विसरला पाहिजे प्लीज. आणि मी विसरणार नाही, तू विसरते म्हणून तर सांगते ना मी. काय विसरते नेमकं? काय असं वाटतं तुला? जो दीपक या शो मध्ये ज्या दीपकला घेतलंय ते कारण विसरलाय तू. असं काय वाटतं नेमकं? मला एकटीला वाटतंय का? मग कोणाला वाटतं? वाटत असेल म्हणून सांगतोय ना मी. असं काय विसरलं असं वाटतंय तुम्हाला सगळ्याच? एक इमोशनल साईड, एक इनोसेंट साईड, एक ती लाचार परिस्थितीची ती गरीब साईड. की मी 6th फेल आहे यार. माझ्याने कसं होणार सगळं? मला नाही आहे दुनियाची नॉलेज. मी फर्स्ट टाइम मुंबईत आलो. फर्स्ट टाइम झाले की फर्स्ट टाइम सगळे टास्क पण होत आहेत. फर्स्ट टाइम रिपोर्टिंगचा टास्क. असं की यार, म्हणजे मी जर गावातली मुलगी असते आणि मला सांगितलं असतं की मुंबईत जायचं, तुम्हाला टास्क करायचे आहेत आणि तुम्हाला रिपोर्टिंग बाई, मला तर असं पण 4 चौघात बोलता येत नाही आणि मला दुनियाशी बोलायचं आहे. कसं करणार मी? काय होणार? आणि त्यात पाठांतर आणि लोकांना पहिल्या प्रेमाबद्दल विचारायचंय. नाही, मला तर वाटलं माझ्याने होणारच नाही. किती पर्सनल आहे बोलणं लोकांशी. कसं बोलणार? तरी मी म्हणले स्वतःला की संधी मिळाली रिपोर्टर बनायची, याचा उपयोग करूया. हे माझ्या कॅरेक्टरचं आहे, म्हणजे मी सांगते की मी कसं रिॲक्ट केलं असतं. ज्या गोष्टीत तू कॉन्फिडंट आहे त्या गोष्टी तू कर ना. तुला काय सांगायचं लोकांना, जेणेकरून लोक तुझ्याशी कनेक्ट होतील. सगळ्यांच्या दीपक यार, दीपक यार, दीपक असं नाव असलं पाहिजे. माझं बघू नको. मी रडकी निघाली, मी अशी निघाली, मी तशी निघाली, ती चालेल. पण तुला लोकांनी कसं बघितलं पाहिजे हे तू डिसाईड कर. मलाच माहित नाही माझा एक्सचेंज कसा झाला. तेच एक होतच यार. म्हणजे भरपूर लोकांबरोबर आपण बसतो, बोलतो, होतच. कुठेतरी असं वाटतं तुझं डायव्हर्ट झालंय माइंड. म्हणजे तुझा फोकस थोडा हटलाय गेम, म्हणजे ज्यासाठी तू आलाय गेम मध्ये तुझा हटलाय. तुला काल समजवलंय त्या सगळ्या गोष्टी. तुला हे प्लॅटफॉर्म मिळालंय या सगळ्या गोष्टी करायला, हे खरंच खूप महत्वाचं आहे दिप्या. त्याचा तू मान ठेव, त्याचा तू सन्मान करायला स्टार्ट कर आणि ती हंबल राहा त्या गोष्टीला घेऊन. हंबल राहा. उत्साह नाही. हंबल म्हणजे थँक्यू मला यार, जिने मला ऑपॉर्च्युनिटी दिली हे करायची. नाही तर माझ्या पूर्ण आयुष्यात मला वाटलं नव्हतं की मी झीचं ऑफिस बघेन, मी रिपोर्टर बनेन, मुंबई गेलेन, फॅन्सी गाडीत फिरेन, जेवण खाईन, असं मला वाटलं नव्हतं. तू करशील रे, असं नाही मी म्हणते, पण तुला दाखवावं लागेल. त्यानंतर मला एक फ्रेंड आणि एक सिस्टर आणि एक समजा म्हणजे सगळंच ह्या शो मध्ये तर माझी सगळी हीच आहे. त्यानंतर तीच व्यक्ती आपल्यापासून लांब जाते म्हटल्यावर अक्षरशः माझ्या पायाखाली जमीन सरकली एका मिनिटात.
चला डिजी टपाल आलंय. चला टपाल आलंय आपल्या आपल्या डिजी नावाचं. टपाल आलंय. आता वेळ आली होती टास्क 3 ची, म्हणजे तिसऱ्या टास्कची. आणि जसंच डिजी टपाल आलं, आम्ही सगळे धावून खाली गेलो. इथं काहीतरी आले. या टास्क मध्ये त्यांना अभिनयाचे धडे देण्यासाठी येणार आहेत झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून लक्ष्मी आणि श्रीनिवास. त्या टास्क साठी आपल्याला ऍक्टिंग करायची, पण तुम्हाला तर ऑलरेडी येते. कला येते, हा, कला सादर करायची आपल्याला. आपलं जे आता मी तंट्या बिलाचं घातलं जमलं. हा, नाही ते सांगणार आपल्याला कसलं किरदार आपल्याला निभवायचं आहे, कसलं ऍक्टर आपल्याला करायचं आहे ते सांगणार. ठीक आहे, कसली ऍक्टिंग करायची. हा, ऍक्टिंग करायची. तर आता आपल्या हातातला टास्क आहे. ठीक आहे. आणि एक आहे सिरियल जी झी वरती येते, त्याच्यातले जे प्रमुख ऍक्टर आणि ऍक्ट्रेस आहेत ते येणार आहेत आता. ते आपण त्यांच्या समोर आपण ऍक्टिंग करायची. नाही, ते आपल्याला शिकवणार आणि ते आपल्याला सांगणार की आपल्याला कोणती भूमिका निभवायची आहे. पोरींचं पण नाही 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 तसं नाही. पण तुमचं वेगळं माझं वेगळं. मला आता जरी कोण जरी माझ्याबरोबर बोलायला लागला ना, मला जरी चांगलं सांगायला लागलं तर माझ्या विरोधात बोलतोय असं मला वाटतं. ब्रेन वॉश झाले तुझं. मग त्यांच्या आहेत मला राग निर्माण झाला. त्यांच्यात मला वेगळंच काहीतरी बघायला भेटतं. गुरलीन पाहिजे का? गुरलींचा विषयच नाही. गुरलीनला काय हे मला माहिती नसताना पण आधीचा विषय आहे. अरे अनुश्री बी ब्रो चांगला आहे माझा लगा. अरे मी अनुश्रीचा विषयच घेतलेला नाही. बोलतच नाही स्वतःबद्दल माझ्याबद्दल स्वतःचं जनरल हे ओपिनियन सांगतोय बाकीच्यांच्या बाबतीतलं. प्रेसला आपण गेलो तिकडे पत्रकाराची भूमिका करून तुला गाडीत मी बसलो. काढलेलो का नाही? कसला मी तर कसला हँग काढलेलो. तू हँगटायचा विषय नाही. तू मला सगळं बोलतोय की त्याला कोणी पण चांगलं जरी येऊन बोलला ना, काही मला बोलला तर त्या त्याला असं विरोधात वाटतं गेल्यासारखं त्याच्या वाटतंय. आता काय करायचं? मी सगळ्यांनी चांगलं सांगतोय, पण मला सगळी विरोधात बोलल्यासारखं वाटतं. मी दीप्याला ऋषाला सकाळी सांगितलं मस्ती करू नका. मस्तीच करते तर माझ्या मस्तीच. मी अजून माझी मनस्थिती नाही म्हटलं बरं का मस्ती करायची. तुम्ही शांत बसा, तुमचं तुम्ही बघा. ऐकणं झाली ते. पवन येऊन तेव्हा सांगितलं मला, अरे मला गावाकडचं पण आठवलं, इथलं पण आठवलं. मला जीव तेव्हा बघितलं तर ती माझ्या बरोबर तिथं बाहेर असला बोलत आणि आता जीवच वळायची बंद झाल्या, बोलणं चालाय. असं होतंय. आपलं स्वप्न असंच पूर्ण होणार आहे बघा एक दिवस. नक्की पूर्ण करायचं आपलं स्वप्न. अरे वा वा हे वा, बघा. वा, वा. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. वाव, अगं बाई किती छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून. बसा 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 सगळ्यांनी बसा. कशी आहे? हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार हॅलो नमस्कार. जेव्हा ते आले मला माहित होतं हे ऍक्टर्स आहे, कारण ऍक्टिंग तर ऍक्टर्सच शिकवणार. ज्यावेळी ते दोघांनी घरामध्ये एंटर केला, घर खूप जास्त पॉझिटिव्ह झाला. ग्रुप हग ग्रुप हग ग्रुप हग. या सगळे प्लीज 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 ये. कम ऑन. आता कोण राबणार कोण गाजणार कळणार. चल भावा सिटीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.